सोल्जर एक्सप्रेस वीरा. मित्रांनो, ह्याच श्वानानं आत्ता थार जिंकलेली आहे आणि ते भारतातील सर्वाधिक मोठं मैदान होतं, त्यात ही श्वान वीरा विजेती झाले. तर बघूया, सगळ्या गोष्टी विचारूया, मालकाला भेटूया, कशी पळते तर बघितले, व्यायाम बघूया. चला मग भेटूया वीरा आणि वीराला भेटूया, त्यांच्या मालकाला भेटूया आणि जाणूया बरंच काय. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. पटपट एकदम चालली. व्यायाम केल्यामुळे एकदम फ्रेश दिसायला लागली वीरा. हो. बर, ह्या सगळ्या वीराची मित्रांनो संपत्ती कमावलेली. भरपूर वीरानं कमावली. काही फ्रीज कुठे भेटलीत? फ्रीज 2 फ्रीज अवतरवाडीत आणि एक आपसिंगेमध्ये. होय. सायकल बी दिसती. सायकल एक 3 नंबर करून अवतरवाडीत मिळवली सायकल. बर, ही 3 फ्रीज कुठे भेटलेत? 2 फ्रीज अवतरवाडीमध्ये आणि एक आपसिंगे. बर. आणि परवा दिवशीच नीलकंठ येथे झालेली थार मैदानातली 1 नंबरची ट्रॉफी. होय. हे कासेगाव मधील ही ह्याच्यात थार भेटली काय? हो. बर. अजून काय कुठलं दाखवत होता? आणि कासेगाव डर्बी. कासेगाव डर्बी 1 नंबर केला होता तिनं. आणि सलग दुसरी डर्बी इंदापूरमध्ये. डर्बी म्हणजे? डर्बी म्हणजे मोठं मैदान. मोठं. बर, ते बर. तिथं इंदापूरमध्ये 1 नंबर करून सलग 2 डर्बी मारल्यानंतर महाराष्ट्र चॅम्पियन किताब मिळवला आहे. आणि हे आपशिंग्यातली 1 नंबरची ट्रॉफी. भरपूर 1 नंबर घेतलेत. हो. आणि हे बोरगाव डर्बी 1 नंबर. आणि माळशिरस मधील 1 नंबरची ट्रॉफी. म्हणजे महाराष्ट्रभर गाजवले. हो. बर. आता तुम्ही तर करतायच, पण सगळ्यात महत्वाचं टीम किती लोकांची आहे तुमची? टीम आमची 8-10 लोकांची आहे. बर 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 बर. थांबा, मग आपण काय करू, टीमलाच भेटूया. मित्रांनो, तुम्ही पाहताय वीरा. वय किती आहे वीरा? तो 3 वर्ष वय आहे वीरा. 3 का? तर ही टीम आहे. किती लोकांची टीम आहे तुमची? 8 ते 10 लोकांची टीम आहे. होय. कशी असते उट्टी वगैरे काय असतं सोडताना का? सोडताना वर हे असतो, काय त्याला म्हणते, मशीन मेकर असतो. मशीन मेकर भावला हल्ला की खाली सोडणार असतो, भावला वर गेला की ती शॉट जातात माग. होय. आणि जॅकेट काय विषय असतो? जॅकेटचा विषय कसा आहे, नावावरती आहे ती. जर 1 नंबरला नाव असेल तर लाल जॅकेट, 2 नंबरला नाव असेल तर पांढरं जॅकेट, ती त्याच्यानुसार असतं. बरं, हिचं जॅकेट दाखवा बरं, कारण हे झालेलं ज्यावेळेस पळताना जॅकेट फक्त म्हणजे ओळख म्हणून घालतात का? ओळख म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे फेऱ्या लागण्या आहे ना. MS चॅम्पियन वीरा. मित्रांनो, वीरा त्याची चर्चा महाराष्ट्रभर आहे. सोल्जर एक्सप्रेस वीरा. बर, हे आर्मीत असल्यामुळं सोल्जर एक्सप्रेस वीरा ह्या नावानं प्रसिद्ध आहे महाराष्ट्रावर. तिला ती एक्सप्रेस झालेलं किताब आहे. 2-21,000च्या डरब्या मारल्या की महाराष्ट्र चॅम्पियन झाली. आणि एक्सप्रेस कधी म्हटलं जातं? जेव्हा 13 मैदान पहिल्या 3 मध्ये खेळायला लागते. 12 मैदान सलग 3 नंबर मध्ये असेल तर त्याला एक्सप्रेस मानलं जातं. एक्सप्रेस मानलं जातं, पहिल्या 3 मध्ये खेळायला लागतं. बर. तर आता फौजी आहेत, जसं इथं उल्लेख झाला सोल्जर एक्सप्रेस, तर आपण ह्यांच्या मालकांना भेटूया आणि बरंच जाणूया वीराबद्दल. मित्रांनो, बैलगाड्याच्या आपण शर्यतीचे जे बैलगाड्यात प्रामुख्याने बैल महाराष्ट्रभर चमकदार कामगिरी करतात यांच्या मुलाखती घेतल्यात. पण शेतकऱ्याचा एक जीवाचा एक विषय असतो. बैल असलं तर त्याच्या घरी असतो प्रामुख्याने एक श्वान. तर काय काय श्वान असे आहेत ते धावण्यासाठी असतात, तयार असतात. तर असाच एक श्वान आहे, त्यानं
मित्रांनो महाराष्ट्रात असा विक्रम केलेला आहे आणि सायकल किंवा असं नाही तब्बल कितीतरी पारितोषिकं त्या श्वानानं घेतलेत. आणि आत्ता जे एक मैदान झालं तिथं चक्क त्यानं थार गाडीचा मानकरी झाले. तर माझ्यासोबत आहेत त्याच श्वानाचे मालक. पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव अनिकेत हनुमंत सूर्यवंशी. होय, कुठलं गाव? पांढरवाडी, पांढरवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा. बरं बरं, मानचं. बरं, काय नाव आहे श्वानाचं? श्वानाचं नाव विरा नाव आहे. श्वान वीरा. मादी आहे का नर आहे? मादी. मादी. बर, काय काय त्यानं आतापर्यंत कुठं कुठं पारितोषिक घेतलेत? आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी घेतलेत. 10 मैदानात 1 नंबर केला आहे. वा. बर. आणि आता ज्याच्यामुळे चर्चा होते मित्रांनो, थार, एका श्वानानं थार घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटतं सगळ्यात मोठं बक्षीस असेल आता. सगळ्यात मोठं बक्षीस. होय. कुठल्या मैदानात घेतली थार? थार नेलकर्णी मैदानात घेतली. आता 21 तारखेला झाली. बर, झोपली मला वाटतं ती. बर, नक्की कुठून आणलेली आहे, कसा सांभाळायचं सांगा ना. आणली कुठून हेच पहिल्यांदा सांगा. ही पुशेगाव मधून आणली. कृष्णा उमाजी कापसे यांच्याकडून 2.5 लाख रुपये देऊन आणली. बर, एवढ्या किमती असतात श्वानाच्या? 2.5 लाख. सोळा एवढं पारितोषिक जिंकल्यामुळे ते अनमोल श्वान झालं. बरं, आता सांगा की कुठे कुठे पारितोषिक ठळक ठळक आहेत वीराची? ठळक काशेगाव मध्ये, आपशिंगे, इंदापूर, माळशिरस आणि अवतडवाडी या ठिकाणी पारितोषिक नाही. म्हणजे बहुतांश जिथं पळायला जाते वीरा तिथं ते पारितोषिक घेते. बरं, आता मला सांगा ना, ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस शिकवलं कसं याला? शिकवलं, बाहुल्या मागून शिकवलं. बरं, आता शर्यतीची माहिती सांगा की ती श्वान शर्यत असती कशी नक्की? सुरुवात कशी होते का आणि शेवट कसा असतो? कशा पद्धतीने असते शर्यत? म्हणजे सुरुवात कशी होती श्वान शर्यतीची? म्हणजे ग्राउंड मध्ये. हा, कशी सुरुवात होते? सुरुवात तेच नोंदवलं जातं पहिल्यांदा. नंतर चिठ्ठ्या उचलल्या जातात आणि नरगट वेगळा आणि मादी गट वेगळा. बर, 2 गट असतात. 2 गट असतात. बर, आणि किती प्रवेश फी किती असते तिथे? प्रवेश फी जसं बक्षीस असेल तसं प्रवेश फी असते. एंट्री फी किती? मग आता थारच्याला किती होती एंट्री फी? 2000 रुपये होती. बर, पण असं आम्ही बघतो, तुम्ही बोला नर मादी गट असतात, पण 2च श्वान पळावले जातात. हा, पण ती सुरुवात कशी होती त्याची? 2 गट असतात. जसं की 50 श्वान पळतात, मग 25 फेऱ्या होतात 50 श्वानाचं. बर, म्हणजे खूप इंटरेस्टिंग सांगताय. एखाद्या श्वानाला त्या स्पर्धेचं विजेतेपद घ्यायचं असेल तर किती वेळा पळायला लागते? ते नोंद होईल असं. जसं की 100 श्वान नोंद झाले तर 5 राऊंड फायनलला पळावं लागतं. 5 राऊंड. बरं, ज्यावेळेस थार घेतली त्यावेळी वीरा किती पळाली, किती राऊंड पळाली? 9 राऊंड पळाली. बापरे, 9 राऊंड. आणि ती पट्टी कितीची असते ज्यावेळेस श्वान एखादा पळतो? ती 130 मीटरची असते. बापरे, म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर श्वान पळतो आणि त्यावेळेस ते विजेतेपद येतं. बर, जेव्हा फर्स्ट पार करेल जो पहिल्यांदा करेल तो. पण म्हणजे मला ही ठळकपणे सांगा की समजा एकदा आपण एक जोडी लावली तर एक पार केलं, त्याच्यानंतर तो पुढं त्याला वाटचाल लिहिली जाते, असं शेवटपर्यंत वाटचाल करावं लागते? लगातार 9 राऊंड जिंकल्यानंतर मग फायनल विजेता. बापरे, म्हणजे तसं खूप अवघड आहे शर्यत. आणि शर्यती म्हणजे कशी असते ती? म्हणजे सकाळपासून संध्याकाळ असते का कसं, कशा पद्धतीने तो दिवस कसा असतो शर्यतीचा? म्हणजे डे नाईट बी असते शर्यत आणि डेचे पण असते. दिवस कसा असतो त्या श्वान शर्यतीचा? सकाळ कशी होते पक्ष शेवटपर्यंत कसं आहे, आम्हाला थोडं सांगा. कसं शेड्यूल कसं असतं? शेड्यूल म्हणजे साधारणतः 12-1 वाजता चालू होतं मैदान आणि 6 वाजेपर्यंत संपतंय. बर, आणि त्यावेळेस वीराचं कसं शेड्यूल तुम्ही ठेवता? म्हणजे कसं घेऊन जाता तिला तिथपर्यंत शर्यतीला? रेसच्या दिवशी सकाळी रेस असते, त्या दिवशी सकाळी लवकर जेवण दिलं जातं तिला. डेले आहे ते जेवण. आणि मग तिला धुवून फ्रेश करून मग जसं म्हणजे किती लांब आहे काय आहे त्यानुसार न्यायचं तिला. बरं, कशावर? 2 व्हीलर? 2 व्हीलर जवळ असलं 2 व्हीलर, लांब असलं तर 4 व्हीलर. बरं, आता तर थार आली, आता थार मध्ये नेणार. थार मध्ये आता वीरा थार मध्ये दिसणार. बर, पण आता मला ही सांगा की मला ही जाणायची, आता तुम्ही म्हणता तिला
आहार दिला जातो, काय दिला जातो नक्की डॉगला ह्या? याला म्हणजे चिकन आणि भाकरी दिली जाते. चिकन भाकरी. बर 2 टाइम. बर. आता ह्याची जात कुठली येते ह्या श्वानाची? ग्रेहाउंड जाते. ग्रेहाउंड. धावण्यासाठी ही जात? धावण्यासाठीच जाते. बर. मग त्या जातीचं वैशिष्ट्य खाण्याच्या बाबतीत काय येतं? म्हणजे चिकन हे खातात, चिकन भाकरी? चिकन भाकरी. मग त्याच्या पलीकडे दुसरं काय नसतं का? आता डॉग काय काय फूड येतात तर तसं नसतं काय? ते नसते, नुसतं याच्या. बर. सराव कसं देता तुम्ही? सराव गाडी माग 5 किलोमीटर सकाळी व्यायाम असतो. बर. आता कसं आहे, साधारण एका श्वानाला सांभाळायचं असेल तर किती खर्च येतो महिन्याचा साधारण? महिन्याचा खर्च 4,000-5,000 होतो. म्हणजे तसा मोठा खर्च आहे. आपण म्हणतोय खर्चिक नाहीये, पण म्हणजे माणसाला येत नाही तेवढा एक खर्च येतोय श्वानाला, जपावं लागतंय. आणि ज्यावेळेस सगळं ही आपला सांभाळा वगैरे चालू असता तर किती दिवसातनं पळावतं श्वानाला? म्हणजे 10-15 दिवसाच्या गॅपनं पळवलं जातो. 15 दिवस. बरं. आपण ज्यावेळेस एखादं श्वान आणतो तर त्याची किती वर्ष पळतो साधारण एखादा श्वान किंवा मादी किंवा नर? श्वान साधारणतः 4-5 वर्ष पळतो. 5 वर्ष. बर. वीराचं किती वर्ष पळायचं? 3 वर्ष झाली. होय. 3 वर्षात अक्षरशः खूप साऱ्या ठिकाणी विजेतेपद घेतलेलं आहे वीरानं. पण मी बघितलंय जास्त करून मादी ज्यादा आणलं जातं, तर मादी आणण्यामागं काय कारण आहे? मादी जसं की मादी एखादी मादी पळत पण नाही, पण तिचं पिल्लांना मार्केट येतं. पळलं नाही तरी जाऊ शकतात पिल्लं पैदाशीसाठी. पळले तरी जास्त मार्केट तर नाही, पळलं तरी विकू शकतो ती पिल्लं आणि खर्च चालू शकतो पिल्लं विकून. वीरा झोपली मित्रांनो, आमच्या गप्पा कदाचित बोर झाली असेल, पण वीराचं कशी आपली म्हणजे अग्रेसिव्ह आहे, शांत आहे का काय? इथं घरी शांत आहे, मैदानात अग्रेसिव्ह. बर. मग आता ज्यावेळेस तुम्ही आणलं सांगताय पुशेगावातनं, किती दिवसात तिनं म्हणजे पारितोषिक जिंकलं? पुशेगावातून आम्ही आणलं 15 दिवसानं पहिल्या मैदानातच पहिला नंबर केला. मित्रांनो, ह्या वीरा या मादीनं श्वानानं खूप सारे पारितोषिक, तुम्ही माझ्या मग ढाल्या बघ, म्हणजे ट्रॉफी आहेत, ढाले आहेत, काही जण फ्रीज आहेत, बरेचसे काय. आता तर चक्क थार घेतली आणि मला वाटते महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं बक्षीस, सगळ्यात मोठं भारतातील. होय. कोण कोण आलेले त्या दिवशी पळाय, म्हणजे कुठल्या राज्यातले आले ते श्वान? पंजाब, तमिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 4 राज्यातून 320 श्वान आले होते. 320 म्हणजे आपण जसं बैलगाड्यात म्हणतो रुस्तम ए हिंद, त्याच्यापेक्षा मोठा किताब वीराने मिळवला. शेर ए हिंदुस्तान. काय किताब मिळालाय? शेर ए हिंदुस्तान. शेर ए हिंदुस्तान. वाह. बर. आता मला या गोष्टीकडे नेते, तुम्ही खर्चही सांगितलं की 4-4.5 हजार खर्च येतं, पण प्रश्न येतो मग तुम्ही करता काय? मी इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहे. वाह. कुठल्या म्हणजे युनिटला वगैरे? ASC मध्ये जम्मू येथे ऑन ड्युटी. पण आता हे आपण हे करत असताना तुम्ही म्हणू आपण सीमारक्षण करताय, आपण ही मुलाखत घेतोय, खरं जे असंख्य फौज आहे त्यांच्यामुळेच, कारण ते सीमेवर असतात म्हणून आमच्यासारखे लोक इथं आनंदात असतात. आणि तुम्हाला म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासारखे जेवढे फौज आहेत त्यांना सॅल्यूटच करावं वाटतं. तर आता ही आपण आर्मीत आहे, तर ही नाद कसं जोपासता तुम्ही? नाद म्हणजे माझा मोठा भाऊ आणि चुलत भाऊ असतात ते सगळे बघतात. बर. नक्की श्वानांची जी शर्यत आहे ती नावाव म्हणजे तुमच्या नावावर पळत असेल ना? हो, माझ्या. काय नावावर पळते ते? अनिकेत फौजी पांढरवाडी यांची वीरा असं प्रसिद्ध असेल. बर. आता ज्यावेळेस तुम्हाला कळलं म्हणजे ह्या ती अटीतटीचा शेवटचा 9वा फेरा असेल मला वाटतं, फायनल. मग त्याच्या विरुद्ध कोण होतं? सातारा क्रॉसिंग क्लब सातारा यांचा वंडर काला होता. बर. तो बी चांगला स्वान. ज्यावेळेस फायनल असतं, ज्यावेळेस अटीतटीचं आणि हे जिंकल्यानंतर आपल्याला थार भेटणार आहे, म्हणजे भारतातील सर्वात मोठं पारितोषिक, तर कसं झाला तो सामना, कसा झाला वैसे सांगा मला. काय नाही, ते मला अनुभव आहे, फायनलला गेले की फायनल करतेच, त्यामुळं एवढं काही टेन्शन नव्हतं. वा. बर. झोप आराम चालला काय तिथं आता? कसं असतं हिचं, कसं शेड्यूल असतं, म्हणजे किती वाजता
उठते, कशा पद्धतीनं असतं हिचा दिवस सांगा वीराचा. कसं ही सकाळी 7 वाजता सकाळी व्यायामाला जातो आम्ही रोज रोज. आणि 5 किलोमीटर व्यायाम झाल्यानंतर 1 तासानं दही आणि अंडी आहार, 2 अंडी आणि दही. दही बी असतं? दही असते सकाळी नाश्ता. वा. आहारात दही असते. आणि नंतर 11 वाजता जेवण, चिकन आणि भाकरी जेवण. नंतर संध्याकाळी 9 वाजता जेवण असते. व्यायाम रोज असतो? हो. व्यायाम काय काय व्यायाम करते गाडीच्या माग 5 किलोमीटर. होय. आता एवढं मोठं यश मिळवलंय तुम्ही वीरानं, तर असती मागणी भरपूर झाली असेल मोठी? मागणी नाही तसं, मागणी नाही झाली. कारण मला वाटतं तुमचं ते एकंदरीत टीम चांगली असेल त्यामुळे मागणी कुणी मागितली नाही. तरी कितीपर्यंत मागणी येते एखादं श्वान एवढं मोठं पारितोषिक घेतलं तर? मागणी येते पण आपल्याला अजून कधी आलेली नाही. म्हणजे ते तुमच्याकडं कदाचित तुमचं त्याच्याबद्दल जी कनेक्टिव्हिटी असेल त्यामुळे आली नाही. पण अशा किमती खूप आल्यात ना, म्हणजे असं 10-10 लाख पर्यंत श्वानाच्या किमती झाल्यात. एक श्वान पंजाबवरून आलेला आहे, तो 12.5 लाखाचा आणलाय. बापरे. मित्रांनो, आपण म्हणतोय श्वान शर्यत, किती मोठी श्वान शर्यत आहेत बघा. आणि मला वाटतंय श्वान शर्यत तीतही थार किंवा अशा भरपूर किंवा अगदी फ्रीज बघताय, मोठी मोठी बक्षीस यायला लागलेत. त्यामुळं शर्यत मोठी व्हायला लागली, श्वान शर्यत. बर, आता आपण ही सगळी श्वान शर्यतीची चर्चा करतोय. मला श्वान शर्यतीविषयी थोड्या गोष्टी जाणायचे. म्हणजे आता श्वान शर्यत आहे, समजा आज श्वान शर्यत आहे, तर तुम्ही सकाळी जाताय म्हणलं, आम्ही काय गाडी उभी घेऊन जातो आणि तिथं नोंदणी असते, बरोबर. मग दिवसभरात कसं त्याला काय खायला देत नसतं का त्यावेळेस? त्याला ग्लुकोज द्यावं लागतंय तिथे, ग्लुकोज आणि पाणी कंटिन्यू. 9 राऊंड पाळायचे, त्यामुळे एनर्जी टिकवून, एनर्जीसाठी. होय. बर. पण आता तुम्हाला कसा नाद आहे, म्हणजे वीरा ही पहिली श्वान आहे का, म्हणजे पहिल्यापासून तुमचं आपलं श्वान शर्यतीत आवड आहे? पहिल्यापासून आवड होती, पण आम्ही पहिल्यांदाच हिला आणलं आणि पहिल्यांदाच भरपूर यश कमावलं. वा. मग आता कसं पाहताय, म्हणजे ज्यावेळेस थार घेतली, तर थार घेतल्यानंतर एका श्वानाने एवढं मोठं बक्षीस घ्यावं, तुमच्या आहे का घरासमोर गाडी आहे का? घरासमोर गाडी नाही आमच्या. पहिल्यांदाच वीरामुळं गाडी घरासमोर उभी राहिली. वा. मित्रांनो बघा, एक श्वान काय करू शकतो आपल्या, म्हणजे ग्रामीण जर जीवनशैली बघितली, बैल असेल, म्हशी असेल, गाय असेल, आणि त्यात एक श्वान असतो मित्रांनो, तर ही श्वानांची शर्यत होते. आणि एक श्वान ज्या शेतकऱ्याच्या घरासमोर गाडी नाही, तर त्या शेतकऱ्याच्या घरासमोर गाडी आणल्या जातं. बाकी सगळी भाऊ तुमची शेती करतात? हो, शेती. बर. किती एकर आहे शेती? 4 एकर शेती आहे. बर. वा. घरची काय म्हणते ह्या नादाकडं? काय नाही, घरचा सपोर्ट आहे आम्हाला. वा. तर मित्रांनो, अशा आपण चर्चा केली आणि कुठल्याही आपण प्राण्याचा सांभाळ करतो आणि ते जग त्याला ॲप्रिशिएट करतं, वेडं होतं, मन जिंकतं. तर त्यासाठी कुठल्याही मालक असू द्या, त्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. तर मित्रांनो, ही पांढरवाडीची जी वीरा आहे, तिनं जिंकली थार, म्हणजे भारतातील सर्वाधिक मोठं बक्षीस. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हिला शुभेच्छा देऊया. तिनं थार जिंकावं, तुमच्या घरासमोर असंच गाड्यांची रीग लागावी, जशी बक्षिसांची तशी आहे, अशा आपण प्रार्थना करू. तुम्ही एवढा वेळ दिला आणि त्रास द्यायला नको, कारण पळून आली आहे वीरा, ही व्यायाम असतो, तिचा आराम चाललाय, तर तिला त्रास देत नाही. धन्यवाद एवढा वेळ दिल्याबद्दल.